चला टॉस साठी यायचंय. एका बाजूला मांगरूल संघ आणि गोलिवली 40+ दोन्ही संघाने पहिली फेरी गाठली आहे. टॉस साठी इन्व्हाइट करतोय मी हरेश भोईर यांच्या हस्ते टॉस केला जाईल. चला गोलिवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत. मांगरूळ संघाचे कॅप्टन यायचे आहेत. चला स्पीडअप. ऑलरेडी खूप उशीर झाला आपल्याला. अजून खूप साऱ्या मॅची खेळवायच्या आहेत कारण की आयोजकांना जायचं आहे संध्याकाळी. त्यांची देखील मॅच आहे आयोजकांची. मांगरूळ संघाने टॉस जिंकलाय. 3 षटकांचा सामना असेल. 3-3 कारण की ऑलरेडी खूप उशीर झाला आपल्याला. चला मांगरूळ संघ फिल्डिंग साधवायचे कारण की ऑलरेडी खूप उशीर झाला कारण की अजून ओपनचे चार संघ खेळवायचे आहेत अजून ओपनचे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 3 षटकांचा सामना असेल. फिल्डिंग साठी टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलाय गोलिवली 40+ या संघाला.
तीन षटकाचा सामना असेल. पहिला षटक पॉवर प्ले आणि 2 षटक ओपनचे. ओपन त्याला स्पीडअप करा. सामने जिंकून पुढे आलेले आहेत. हलक्या हाताने ड्राय केलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना एकच धावावरती सामनावा लागतोय. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येईल असं नाहीये. सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावा लागतो. हो ब्लॉकल चेंडू आपल्याच बॉल थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे. हो उडवलाय तिकडे नंदूने क्षेत्ररक्षण. झेल ड्रॉप काय करतात आणि यात 2 धावा. तिसरीसाठी पलटत होते पण 2 धावावरती समाधान मानावा लागतोय. फायटिंग स्कोर झाला 35-40. तर गोलंदाजीचा तोफका नाही. गोलिवलीकडे देखील मंगेश सारखा गोलंदाज आहे. मंगेशला विसरून चालणार नाहीये. हो ब्लॉकल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. एकच धावावरती समाधान मानावं लागतोय. 4 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी करत असताना यशवंतने देखील चांगलीच गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. हो तनुजने उडवलाय आणि जातोय लांबचला. हा उतुंग षटकार ठोकत असताना गोलवलीची रन मशीन मैदानात 5 चेंडू 10 झाल्यात. ऑल इंडिया कुठे असतील तर जावायचंय. तनुजने काय उतुंग षटकार फेकला सरळ. ओ बॅटची कडा थर्डमॅन बीट आणि चेंडू जातोय चौकार. 14 धावा. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या यशवंतने. पॉवर प्लेचं षटक पण 14 धावांचं राहिलं. दुसरा षटक गोलंदाज रोशन. स्ट्रायकनला नंदू. नंदू हो उडवलाय नंदूने. क्षेत्ररक्षण नाही तिथे. लोमस लँड मध्ये चेंडू पडतोय. एक झाली पूर्ण. दुसरीसाठी पलटला आणि सहजतेने 2 धावा पूर्ण. 16 झाल्यात धाव फलकावरती धावा. फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. गोलंदाजीचा तोफका नाही. बॅटिंग देखील चांगली आहे मांगरूळकडे. रोशन आहे.
ओ स्लोवर टाकला, फिंगर रोल केले आणि डॉट चेंडू. नंदूला शांत ठेवलाय. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. ओ आता नंदूने आक्रमण केलंय आणि चेंडू जातो. षटकार. चला ऑलिंडियर कुठे असतील तर जायचंय. आता नंदूने देखील षटकार मारलाय. खासियत आहे नंदूची. 3 चेंडू 22 झाल्यात. ट्रॅक वरती रोशन पुढचा चेंडू घेऊन. हो स्लोवर टाकला, समजलाच नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहेत. 22 झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातले. हो उडवलाय. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज आहे तिथे आणि चांगला झेलटिपत असताना रोशन आणि लागणारा पहिला धक्का 22व्या धावसंख्येवरती. गोलिवली 40+ या संघाला आता नवीन फलंदाज जात आहेत जितू. नवीन फलंदाज जितू. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. हो स्लोवर टाकला, समजलं नाही जितूला. 22 धावा आणि या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या रोशनने. काय गोलंदाजी केली रोशनने, इकॉनॉमिक गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 8 धावा. आता शेवटचा हाणामारीचा षटक घेऊन गोलंदाज कोण येतोय पाहूया. आता स्ट्रायकरला तनुज आहे. तनुजला स्ट्राईक देणं गरजेचे आहे कारण की तनुजने 3 चेंडूमध्ये फक्त 11 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग केली. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज हाणामारीचं षटक. बघूया षटकामध्ये किती धावा होत आहेत. चंद्रकांत आलाय. हो तनुजने उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षण आहेत आणि चेंडू जातोय चौकार. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा अडचणीतून बाहेर काढणारा तनुजच आहे. ज्या तनुजने पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती तोच तनुज आहे. आक्रमण चढवलाय पहिल्या चेंडूवरती. पाच चेंडू शिल्लक आहेत. हो हो उडा हव्यामध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथे. हो झेल ड्रॉप. काय करतायत मांगरुळचे संघ. आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या. 28 धावा झाल्या धावफलकावरती. जर या 4 चेंडूमध्ये जर 10-12 धावा झाल्या तर फायटिंग स्कोर होईल कारण की गोलंदाजी चांगली आहे. हो ब्लॉकल होता, खोदून काढला. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एक झाली पूर्ण. हो काय करतायच फलंदाज. जाऊन काय फटक्यांचे जणू चटकेच बसतात. फलंदाज काय बॅटिंग करतोय तनुज. 6 चेंडू मध्ये 21 धावा बनवल्यात. काय बॅटिंग करतोय. अशीच बॅटिंग करावी लागेल. जेव्हा जेव्हा अडचणीत आहे तेव्हा संघाला बाहेर काढणारा तो तनुजच आहे. 6 चेंडू मध्ये 21. काय बॅटिंग करतोय. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातले. एक संघ डोंबिवली विभागातला दादा संघ गोलवली. हो उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एक झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न.
आणि सहजतेने 2 धावा पूर्ण. काय धावतायत. 34 झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातले. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं बंधनकारक आहे. जर इनिंग ब्रेक मध्ये टॉस नाही झाला तर पॅनल्टीला समोर जावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन हो कोदून काढलाय. क्षेत्ररक्षण काय करतात. क्षेत्ररक्षण आहेत बॅकअपला आणि सहजतेने 2 धावा. आता जरा थकवा जाणवतोय तनुजला कारण की ऊन खूप आहे. पाणी गरजेचं आहे. पाणी लागला तर पिऊ शकता. पाणी गरजेचं आहे. शेवटचा चेंडू 36 झाल्यात. बघूया शेवटच्या चेंडू मध्ये किती येत आहेत आणि किती उभारतायत. हो उडवलाय तिथे क्षेत्ररक्षण आहे. 1 झाली पूर्ण. दुसरीसाठी पलटलेत. लेझी धावतायत कारण की त्यांना थकवा जाणवतोय का बॅटिंग करतायत. आणि या 2 धावा. बॅटिंग केली 9 चेंडू मध्ये 27 धावा. तनुजने दुपारच्या भर उन्हात ऊन कडक ऊन पडतोय. 38 झाल्या. 39 चा पाठलाग करायचा आहे. चला टॉस साठी यायचा आहे. मानपाडा विपक्ष आजदे. एकोणचाळीसचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू मध्ये सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. रोशन आणि यशवंत. रोशनने बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच होता. 8 चेंडू 17 धावा केल्या होत्या आणि 1 विकेट घेतली होती.
पहिलं षटक घेऊन गोलंदाज मंगेश गायकर. स्ट्रायकरला रोशन आणि पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज मंगेश गायकर. ज्या मंगेशने अध्यक्ष चषकमध्ये काय गोलंदाजी केली होती तोच मंगेश गायकर इथे सराव करत असतात. अठरा चेंडू 39 करायचे आहेत. पहिला चेंडू ओ चेंडू पाठवलाय वन बाउन्स ऑर्डरच्या रन. चला ऑल इंडिया जायचंय. ऑल इंडिया वारंवार सूचना करतात आयोजक आम्हाला. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण. हो चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे. एक झाली पूर्ण. दुसरीसाठी पलटलेत आणि सहजतेने 2 धावा पूर्ण. मंगेश गायकरने 6 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू घेऊन हो फुल टॉस टाकला होता. स्ट्रेट राऊंड उडवलाय आणि चेंडू जातोय चौकार. 10 धावा खर्च केल्या 3 चेंडू मध्ये. काय खराब गोलंदाजी करतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या षटकातले. जोपर्यंत रोशन मैदानात आहे तोपर्यंत मॅच संपली नाहीये. 29ची गरज आहे अजून. हो उडवलाय मंगेशवरती आक्रमण चढवलाय आणि चेंडू जातोय 2 बाउन्स ऑर्डर 4 रन. चार चेंडू 14 धावा खर्च केल्यात. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या षटकातले. हो पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि कव्हरचा वरतून चेंडू जातोय. गवताला गुदगुली करणारा चेंडू जातो चौकार. 18 झाल्यात. चला आज दे संघ जर दाखल नाही झाला तर पॅनल्टीला समोर जावं लागेल. ऑलरेडी खूप उशीर झालाय. अजून खूप सामने खेळवायचे आहेत. अजून ओपनचे देखील सामने आहेत. चार सामने ओपनचे आहेत. सहकार्य करा जरा. रिदम तोडू नका मॅचचा. शेवटचा चेंडू खूप मागडं षटक फेकलाय मंगेश गायकरने. हो पायावरती जाऊन आदळला. एकच धाव. बाईची एक धाव. 19 धावा. खूप मागडं षटक फेकलं मंगेश गायकरने. येणारे 12 चेंडू करायच्यात 20. प्रत्येक ओव्हर मागे 10 रन रेड आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. विनायक ओ उडवला. क्षेत्ररक्षण आहे तिथे. गुड कॅच
आता रोशन बॅक टू डग आउट. लागणारा 19 वरती हा पहिला धक्का. विनायक आले आणि विकेट घेतली रोशनची. आता नवीन फलंदाज नंदेव डॉक्टर आहेत. कॉमेडी आयोजकांची संपर्क साधायचा आहे. आयुष रोहन इकडे यायचंय. यश बोलत आहेत. स्ट्रायकरला नांदेव. विनायक चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की 11 चेंडू 20 करायचे आहेत. ओ सुरेख चेंडू लोखल टाकला होता. ऍक्शन रिप्ले पाहूया आपण. ओ वाईड यॉर्कर पकडून चेंडू टाकला होता. चांगली गोलंदाजी करत असताना विनायक. 10 चेंडू 20 करायचे आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 धावांचा षटक फेकलं. आता तिथे क्षेत्ररक्षण आहेत. एक झाली पूर्ण मिस फील्ड. येणारे आता 9 चेंडू 18ची गरज आहे. रिदम तोडायचा नाहीये. हो उडवलाय नामदेवने तिकडे. क्षेत्ररक्षण धावतात. मंगेश गायकर आहेत. गुड फिल्डिंग. हो अंडरम फेकी 16 करायचे आहेत. 8 चेंडू 16. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. ओ स्लोवर गतीने फेकला होता. स्लोवर गतीने टाकला होता. फ्लाइट दिली होती गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी. हो लेग कटर. चांगला चेंडू. फ्लाइट खूप दिली होती विनायकने. आता 7 चेंडू 16 करायचे आहेत. चांगलं षटक फेकलंय. 5 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. हो चेल उडालाय पण थर्ड मॅन बीड आहेत. चेल ड्रॉप आणि या 2 धावा. खूप चांगली गोलंदाजी केली विनायकने. विनायकसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. फक्त 6 धावा खर्च केल्या. येणार 6 चेंडू 14 करायचे आहेत. बघूया. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज ज्याने बॅटिंग चांगली केली. आता तोच गोलंदाज घेऊन येतोय. शेवटचं षटक 14 धावा डिफेंड करायच्या. तनुज आलाय आणि स्ट्रायकरला यशवंत पहिला चेंडू फेस करतोय. 2 षटकामध्ये एकही चेंडू फेस केला नव्हता. आता एक पहिला चेंडू फेस करेल. हो उडवलाय. आपलाच बोलत रूम मध्ये चेंडू अडवलाय. काय गोलंदाजी करतात. सुरेख गोलंदाजी. तनुज बॅटिंग आज वाटतं खूप चांगली केली आहे. स्ट्रायकरला यशवंत पहिला चेंडू फेस केला. येणारे 5 चेंडू 14 कंपल्सरी चेसिंग. विकेट टॉसला महत्व नाहीये. हो ऍक्शन रिप्ले पाहू शकता. तनुज हो फुल टच चेंडू होता. उडवलाय तिथे क्षेत्ररक्षण. बघतच बसताय. चला ऑलेंडर जायचं 1 बाउन्स 4 रन.
येणारे 4 चेंडू, दाची गरज आहे. तुझा त्याला बॉल ना भेटणार नाही त्याला बॉल ना भेटणार तुझा. 4 चेंडू, दाची गरज आहे. हो, स्लोवर चेंडू आणि डॉट चेंडू. 3 चेंडू, दाची गरज. 3 चेंडू 10. एक चौकार, एक षटकार मारावाच लागेल. बघूया पुढील चेंडू. ओ, काय खोलात टाकला, काय थडमानला फिल्डिंग आहे. आणि डॉट चेंडू. यष्टक बीट झाले होते. आता 2 चेंडू, 10ची गरज आहे. कोण जिंकणार? क्रिकेट आहे, बघूया. तनुजने चांगली गोलंदाजी केली आहे. 4 धावा खर्च केल्या.